कुठलंही सूत्र न वापरता आपण हे प्रश्न सोडवणार आहोत। तर पहिला बघा प्रश्न काय आहे ते वाचून घ्या। ताशी 54 किमी वेगाने धावणारी 450 मीटर लांबीची एक आगगाडी एक विजेचा खांब किती वेळात पार करेल? काय पार करायचे? एक विजेचा खांब, गाडीची लांबी दिली, गाडीचा वेग दिलाय, खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणते। तर काय करायचं? आता ह्याला ना कुठलं सूत्र ना काही, आता ह्याचं रूपांतर काय करायचं? इथं कशात दिलं आहे? मीटरमध्ये दिलं आहे। मग ह्याला पण मीटरमध्ये करायचं। कशाला? किलोमीटरला। ह्या 54 किमीला मीटरमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? 1000ने गुणावं लागेल। मग 1000ने गुणल्यास तर किती येतं आहे? 54,000। मग आता 54,000 आलं तर हे किती वेळातलं आहे? 1 तासाचं आहे, प्रति तास। मग तासामध्ये सेकंद किती असतात? 3600। 1 तासामध्ये किती सेकंद असतात? 3600। मग हे 3600, आता गाडीचं लांबी किती दिली? तर 450। मग किती वेळ आहे माहीत नाही। मग आता काय करायचे? तिरकस गुणाकार 450 गुणिले 3600 भागिले 54,000। 3 शून्य कटले, 3 शून्य कटले, 9 सकी 54, 9 पाची 45, 6 6 36। उत्तर काय आलं? आता हे दोन्हीचा गुणाकार 5 सक्क 30 सेकंद। आहे ना सोपं? तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।